सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. चला मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल राईट आर्म राहू द विकेट. बॉलर विनय सपकाल. पहिला दर्जेदार गोलंदाज तांबाटी टीमचा राऊंड स्टंप्स इथे तयार. नैनिश पवार स्ट्राईक एंडला. पहिला बॉल खेळत असताना ऑन ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये बॉल. काऊ कॉर्नरला फिल्डिंग खराब. थोडासा चुकला आणि त्यानंतर बॉल मात्र गेलाय सीमारेषा पलीकडे. हा पहिला चौकार येतोय तो नैनेशच्या बॅटमधून. तीन बॉलचा सामना केला आणि 10 रन्स मात्र मिळवल्यात. माफ करा, 2च बॉल झालेत आणि 10 धाबा फलकावरती आहेत. हा चेंडू ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू तिथे फिल्डर एस मंगेश आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आणि डॉट बॉल आलाय. सन्माननीय भगवान शेठ गावंडे साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. मी रमेशजी पाटील यांना विनंती करतोय की साहेबांचा शुभ सन्मान. हेलिकॉप्टर लुक. हेलिकॉप्टर सरळ लँड झालाय. तो मैदानाच्या बाहेर 6 रनसाठी आणखीन एक धमाका येतोय. नैनेशच्या बॅटमधून षटकार. पूर्णपणे आक्रमण बॉलर विनय सपकाल या बॉलरवरती मात्र केला जातो नैनेशच्या माध्यमातून. 16 रन्स धाव फलकावरती आहेत राऊंड विकेट न. हो, बॉल चांगला आहे. प्रचंड वेगाने रिलीज केला विकेट किपरकडे आणि इथे निर्धाव चेंडूची मात्र सांगता डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पाहताय आपण ती बॉलर विनय कडून. या षटकातील अंतिमचा एक बॉल मात्र बाकी आहे. 4 षटकांची मॅच. 16 रन्स धाव फलकावरती आहेत त्या चौक टीमच्या राऊंड विकेट न. शेवटचा बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू. जेलची संधी. मोठा मासा लागलाय गळाला. हा पहिला धक्का लागलाय तो चौक संघाला. नैनेश पवार बॅक टू द डगआउट.
संतोष शेठ बैलमारे साहेबांचे एक कट्टर समर्थक सतीशजी बैलमारे यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय आणि त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या अतिशजी बैलमारे यांचं इथे शुभ आगमन आणि त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. 6 रन्स पहिल्या बॉलवरती यावेळेला देखील बॅटच्या फ्लो मध्ये सरळ बॉलला पाठवलंय सरळ बॅटनं 6 रनसाठी 2 बॉलवरती हा दुसरा षटकार. अंतिमचा एक बॉल मात्र बाकी आहे. माफ करा 2 बॉल बाकी आहेत. माफ करा 1 बॉल बाकी आहे. थोडीशी चुकी इथे स्कोरर कडून झाली होती. 1 बॉल बाकी आहे. अंतिमचा 1 बॉल आहे आणि 34 धाव फलकावरती आहेत. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र थोडासा घुटना बेंड करून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट बॉल पडला आपण समोर पडलेला पाहिलाय आणि इथे निर्धाव चेंडूची इथे झाली सांगता. डॉट बॉल येतोय. पहिलं दुसरं षटक इथे समाप्त होईल आणि 2 षटकानंतर बॅटिंग करणारा चौक संघ मात्र पोहोचला तो 34 या धावसंख्येवरती. कमांड विजय. सहा रन्स इथे पहिल्या बॉलवरती
मिळाल्यात त्या नवनीत मतेला आणि संघ मात्र पोहोचलाय तो 40 या धावसंख्येवरती. गोलंदाजावरती इथे आक्षेप घेण्यात आलाय आणि तिसरे ऑफिशियल पंच आपण स्क्रीनवरती चेक करा. बॅटिंग टीम कडून इथे बॉलरवरती थोडासा संशय व्यक्त करण्यात आलाय आणि तिसरे पंच आपण चेक करा. मॅच चालू राहू द्या आणि तिसरे पंच चेक करतील. बॉलर ला आपण पाहताय या पंचांकडून मात्र वॉर्न केलं गेलंय, वॉर्निंग दिली आहे आणि त्यानंतर मग ऑफिशियल पंच देखील चेक करतायत. मॅच चालू ठेवा. किरणजी डोंगरे यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. एक हार्ड हिटर खेळाडू, एक ज्युनियर ऑलराऊंडर असरोटी टीमचा. बॉल तयार आहे. हेलिकॉप्टर यावेळेला मात्र सक्सेसफुल लँड होईल का? हवेत आहे, झेलची संधी. यस, फिल्डर तिथे आपण पाहताय का गौरव आहे, झेल कॅरी केलाय आणि महत्वपूर्ण आणखीन एक धक्का चौक टीमला नवनीत झाल्या बाद. बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेच कमबॅक केले जाते. ते बॉलर प्रवीणच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानावरती ताकद झालाय का समाधान माळी, आणखीन एक हार्ड हिटर खेळाडू. चौक टीमचा बॅटिंग लाईनअप अगदी खूप मोठा आहे. चांगले फलंदाज त्यांच्या स्क्वॉड मध्ये आपण पाहताय. हा चेंडू प्रवीणचा, चांगला बॉल रिलीज केलाय. अचूक टप्पा इथे पाहायला मिळाला, खोलात टाकला हा बॉल. त्यामुळे कोणत्याच प्रकारची संधी बॅट्समन समाधानासाठी नाहीये. सन्माननीय अभिजित घरे त्यांचं मात्र इथे शुभ आगमन झालंय आणि त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं करतो सहर्ष आणि हार्दिक स्वागत. 3 बॉल झालेत, 40 रन धावफलकावरती आहेत. स्टेड हिट केलाय खडे खडे. ओ, यावेळेला मात्र समोरच्या विभागात लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून समाधानच्या बॅटमधून हा बिग हिट षटकार. दुसऱ्या बॉलवरती ते समाधानला मिळतात. पहिला बॉल डॉट झाला, परंतु दुसऱ्या बॉलवरती प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर 6 रन्स मिळाला तर समाधान आणि चौक टीमला संघ पोहोचलाय तो 46 या धावसंख्येवरती. षटकातील अजूनही आपण पाहताय 2 चेंडूचा खेळ मात्र इथे बाकी आहे. चांगली धावसंख्या होण्याची चान्स मात्र इथे वाटती आहे. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतो चौक संघ. विकेट गेल्यात, परंतु जे खेळाडू येत आहेत त्याच्या बॅटमधून मात्र प्रत्येक एक दुसऱ्या बॉलवरती षटकार पाहायला मिळतोय. 46 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. प्रवीण लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, एक विकेट जरूर मिळवली आहे, परंतु त्याला देखील 2 षटकार इथे बसलेत. प्रवीणचा बॉल ओव्हर द विकेट न समाधानसाठी. यावेळेला मात्र उंच गेलाय, झेलची संधी आहे. अगदी मधोमध बॉल पडलाय, कोणतेच खेळाडू तिथे नाहीये, सेफलँड झालाय. एक सिंगल इथे देखील मिळते आणि सिंगलनं 47 धावा फलकावरती आहेत. या षटकातील आता अंतिमचा शेवटचा एक बॉल मात्र बाकी आहे आणि 47 धावसंख्येवरती संघ मात्र पोहोचलाय. शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती साहिल चौधरी हा खेळाडू जो सलामीला आलाय अजूनपर्यंत मैदानात आहे आणि आतापर्यंत चांगली हार्ड हिटिंग बॅटिंग त्याने केली आहे. अंतिमचा एक बॉल आहे साहिल साठी. हा बॉल फुल्ला लेंथ फेकून दिलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार षटकार आणि 3 षटकानंतर बॅटिंग करणारा चौक संघ मात्र पोहोचलाय अर्धशतक कंप्लीट करत असताना 53 या धावसंख्येवरती.
63. कदाचित हाय स्कोर या स्पर्धेतील या मॅच मध्ये होईल की काय. बॉल चालला मागच्या बाजूला, शॉट थर्डमॅनला, तिथे फिल्डिंग चांगली आहे, रन्स एकच मिळेल, सिंगल. 64 वरती संघ मात्र पोहोचला आणि या षटकातील अद्यापही आपण पाहताय 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. आणि या स्पर्धेला हाय स्कोर आपण पाहिला तर मग तो 66 आहे आणि कदाचित या मॅच मध्ये तो हाय स्कोर तुटण्याची देखील शक्यता आहे. बॉल तयार आहे. यस, यावेळेस मात्र बॉल पाठवलाय सीमारेषा पार आणि या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट धाव संख्या मात्र आता चौक टीमने बनवली आहे. या 6 धाव संख्येच्या मदतीने चौक संघ मात्र पोहोचलाय तो तब्बल 70 या धाव संख्येवरती आणि अजूनही या षटकातील अंतिमचे 2 बॉल मात्र बाकी आहेत. 70 वरती धाव संख्या. वैयक्तिक साहिलची बॅटिंग जर पाहिली तर साहिल खेळतोय तो 30 धाव संख्येवरती खेळतोय आणि त्याचा साथी खेळाडू समाधान 18. दोघांची ही चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहताय आपण. एक चांगली भागीदारी रचली आहे. नैनेश जरूर लवकर बाद झाला परंतु त्यानंतर एक मोठी पार्टनरशिप इथे समाधान आणि साहिलला मात्र बनवली आहे. 70 वरती संघ पोहोचला. अजूनही या षटकातील 2 अंतिमच्या बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. ओव्हर द विकेट बॉल तयार आहे. पूर्णपणे प्रेशर इथे मयूर वरती आहे. ओ, यावेळेस मात्र प्रचंड वेगाने बॉल फेकला. निर्धाव चेंडूची इथे होईल सांगता. चांगली गोलंदाजी मयूर मुंडेच्या माध्यमातून आपण पाहताय आणि आता अंतिमचा 1 बॉल बाकी आहे. या बॉलवरती किती रन्स मात्र इथे मिळतील ते देखील पाहायचं आहे. 70 झाल्यात. कितीचं टार्गेट असणार, टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. बॉल चांगला होता, बॅट चिकट लागली आहे. विकेट किपरनं चूक केली नाहीये. बॅट्समन साहिल इथेच झालाय बाद. 4 षटकानंतर पहिल्या इनिंग नंतर बॅटिंग करताना चौक टीमनं बनवल्यात त्या 70 धावा आणि 24 मध्ये आता तांबाटे टीमला मात्र 71 धाव संख्येची गरज. कमॉन. गरज एक मोठी धावसंख्येचा चेस इथे पाहायला मिळेल का, तो मात्र प्रश्नचिन्ह आहे. बॅटिंगसाठी सलामीची जोडी तांबाटी टीमची मैदानात गेली आहे. जयेश दळवी आणि केतन मुंडे ही सलामीची जोडी इथे मैदानात आहे. एक चांगली मॅच होईल यात शंका नाही आहे, कारण जरूर पहिल्या इनिंग मध्ये 70 रन झाल्यात, परंतु जर 70 रन चौक संघाने बनवल्यात तर आपण पाहिलं तर तांबाटी टीमची बॅटिंग लाईनअप देखील तितकी चांगली आहे. 71 धावसंख्येची मात्र गरज.
चला मॅच ऑन करूया. 71 रनचं टार्गेट सक्सेसफुलरित्या चेस होईल का का त्याच्या विरोधात चौक संघ या धावा डिफेंड करेल ते मात्र पाहणं गरजेचं. पहिल्या ओव्हरसाठी बॉलर नैनेश पवार टीमचा ट्रम्प कार्ड हुकमे एका बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन जयेश दळवी, नॉन स्ट्राईक एंड वरती केतन मुंडे. ही दोन्ही विस्फोटक खेळाडूंची जोडी तांबाटी टीम कडून मात्र मैदानावरती आहे. फिल्डिंगचा सेटअप अगदी आपण पाहिलं 2 खेळाडू समोर आहेत. मिड ऑन मिड ऑफ, एक शॉट मिड विकेटला, एक शॉट लॉंग लेग. ऑफ साईडला पाहिलं तर एक पॉइंटला, एक शॉट थर्डमॅन, एक मागच्या बाजूला आपण पाहता आणि एक समोर एक खेळाडू लावला एक्स्ट्रा कव्हरला आणि एक मिड विकेटला खेळाडू आहे. व्हेरी फर्स्ट बॉल नैनेश पवार. बॉल चांगला टप्पा पडल्यानंतर अगदी वेगानं विकेट किपर उत्कर्षाच्या हातामध्ये विसावला आणि ते निर्धाव चेंडूची सांगता मात्र आपण पाहताय. चांगली गोलंदाजी नैनेश अगदी चांगली सुरुवात करून देण्याचं काम इथे करतोय. 71 धावा चेस करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 71 धावा ज्या ज्या वेळेला मोठी धावसंख्या चेस करायची असते त्या त्या वेळेला मग पहिल्या षटकामध्ये रन्स येणे हे फार गरजेचे आहेत. बॉल चांगला होता, शॉट त्याहून चांगला आहे. अप्पर कट वीरेंद्र सेवाग स्टाईलनं हा बॉल मात्र पाठवला ऑफ साईडला, परंतु नियोजित ठिकाण आणि चौफेर मैदानावरती या फटक्यावरती नक्कीच 3 ते 4 रन्स इथे मिळाल्या असत्या. हाफ मैदान आहे, बॉल नियोजित ठिकाणी गेला आणि एकच धाव इथे फक्त कन्सिडर केली झाली. 1 धावसंख्येचा खाता अकाउंट ओपन झालाय आणि 1 धाव धावफलकावरती आपण पाहताय ती बॅटिंग करणाऱ्या तांबाटी संघाची 1 धाव धावफलकावरती लागली आहे. बॉल तयार आहे नैनेश. हो नैनेशचा बॉल अक्षरशः या बॉलवरती उपट घातली आहे, समोर पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरतून. हा बिग हिट षटकार. कोणत्याही खेळाडूंना 3 बॉलवरती 3 षटकार जर लगावले तर मनोजी माळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला षटकार इथे आलाय आणि हा दुसरा खूप चांगला फटका जागेवरून बॅकफुट वरती प्रचंड ताकद वापरले, चाबूक स्ट्रोक सरळ पाठवलाय लॉंग ऑनच्या वरतून 6 रनसाठी षटकार. पारितोषिक ओ सेन्सिबल क्रिकेट. बॉल चांगला होता, फुलर लेंथ ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये शॉट मिड विकेटला बॉल चालला. संकेत आहे तिथे बॉलला आडवेल फेकेल तोपर्यंत एकच रन ही होईल कंप्लीट आणि एका धावसंख्येने 14 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल झालेत, एका बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात झाली आहे. जय स्ट्राईक एंड वरती आहे. आडवा बाटना फटका एक्झिक्यूट केला. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा इथे घेतला जातोय आणि पहिल्या षटकामध्ये नैनेश पवार वरती तुफानी आक्रमण इथे केलंय. पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणारा तांबाडी संघ मात्र पोहोचला तो 18 या धावसंख्येवरती.
18 रन्स मात्र धाबा फलकावरती लागल्यात. आक्रमक सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये केतन मुंडे आणि त्यानंतर जयेश दळवी या खेळाडूंना मात्र करून दिले. अगदी चौक टीमच्या देखील पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 16 होत्या आणि त्यानंतर मग बॅटिंग करताना टी फॉर टॅट अगदी हे प्रतिउत्तर देत असताना 18 रन्स इथे तांबाटी टीमच्या धावफलकावरती लागल्या. दुसऱ्या षटकासाठी बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन साहिल चौधरी आपण पाहत आहे ओव्हर द विकेट. यावेळेस लिव्ह केला, बॉल सोडून दिलाय. पंच टिके कोरंगले सरांचा इथे वाईटचा इशारा, तो एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्रा रन नंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 19 18 चेंडू आणि 52 धावसंख्येची मात्र गरज आहे. चांगला बॉल आहे, फुल लेंथ ऑफ साइडला होता, डीप मध्ये बॉल लॉंग ऑफ कडे चालला. फिल्डिंग थोडी मिस झाली आहे, जिथे सिंगल होती तिथे डबल रन्स कन्वर्ट केली आहे. खराब फिल्डिंग, 2 रन्स आणि 2 नंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय ती 21 आपल्याला पाहायला मिळते. एकवीस धावा मात्र धावा फलकावरती आपण पाहताय. साहिल चौधरी हा देखील चांगला गोलंदाज आहे. थोडंसं कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये खूप रन्स इथे नैनेशला मात्र पडल्यात. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता, पंचांचा इथे वाईडचा इशारा मात्र येतो. एक्स्ट्राची रन, एक्स्ट्रा रन नंतर 22 धावसंख्या मात्र धावा फलकावरती आपण पाहताय. 22 धावा धावा फलकावरती आहेत. अजून देखील आपण पाहताय उर्वरित चेंडूंमध्ये 17 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. 17-49 खूप धावा करायच्या आहेत. हा बॉल चांगला आहे, ऑन ड्राईव्ह केला, डीप मध्ये नवनीत आहे तिथे. रन्स 1 मिळेल सिंगल आणि सिंगलने धावा धावफलकावरती टोटल लागलेली 23 ना 23. 16 चेंडू आणि 48 धावांची मात्र गरज. 16 बॉल 48 रन्स मात्र करायचे आहेत. यावेळेचा बॉल मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, संकेत बॉलला अडवेल तोपर्यंत 1 रन इथे जरूर मिळेल. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये, कमबॅक इथे मात्र केलं जातो. तो बॉलर साहिल चौधरीच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी तो मात्र करतोय. सलामीची जोडी मैदानात आहे, ही एक जमेची बाजू, एक बेनिफिट आपण मात्र म्हणू शकता ते तांबाटी टीमसाठी. ओव्हर द विकेट ना यावेळेस देखील वेग होता, परंतु ऑफ स्टंप वरती निघून जाणारा बॉल. इथे पंचांचा मात्र वाईटचा इशारा येतो. एक्स्ट्राच्या धावा खूप साऱ्या खर्च केल्या जात आहेत त्या बॉलर साहिल चौधरीच्या माध्यमातून. 25 धावा धावफलकावरती 25. अजून या षटकातील अंतिमच्या काही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 25 रन धावफलकावरती थोडंसं धावगतीवरती ब्रेक लावण्याचं काम इथे बॉलर साहिल चौधरीनं मात्र केलंय. ओव्हर द स्टंप्स न फुल्लर लाईनचा बॉल डीप मध्ये, इथे खेळाडू संकेतकडे बॉल चालला, रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची मात्र सांगता. गोलंदाजी चांगली चालू आहे, अचूक टप्प्यावरती बॉलिंग येते करतो, शांत ठेवलंय ते दोन्ही खेळाडूंना. खूप चांगली गोलंदाजी. ओव्हर द विकेट न या बॉलचा बॉल मात्र अगदी फुल्लर लाईनचा पाहायला मिळाला. वेग देखील होता आणि वेग असल्या कारणानं बॅट अँड बॉलचा कोणता संपर्क इथे झाला नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू, धावसंख्या धावफलकावरती 25 आणि जिंकण्यासाठी अजून रन्स करायचे आहेत त्या 46. 13 चेंडू 46 ची गरज. अंतिमचा बॉल आहे, शेवटचा बॉल हवेत आहे, उंच गेलाय, झेलची संधी. यावेळेस मात्र मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. उंच गेलेला बॉल अडवण्याचा प्रयत्न, तिथे डीप मध्ये खेळाडू आले होते परंतु झेल मात्र झालाय ड्रॉप आणि रन्स मिळतीये ती 1 सिंगल. सिंगलनं धावसंख्या 2 षटकानंतर झाली ती 26. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 45 धावसंख्येची मात्र गरज.
12 चेंडू आणि 45 म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये इथे 22.50च्या रन रेटनं या धावा मात्र आता वसूल करायच्या त्या तांबाटी टीमला. आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय आणि जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढं आव्हान मात्र पूर्णपणे लांब जात जाईल ते तांबाटी टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म बॉलर संकेत माळी आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज आहे, चेंडू टर्न करण्याची क्षमता त्याच्याकडे. लेफ्ट आर्म गोलंदाज म्हटला तर मग त्याचा नॅचरल स्विंग हा महत्वाचा प्रकार. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र बाहेरच्या दिशेने आपोआप वळण घेतोय आणि संकेत बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. हा पॅन ट्रॅक बॉल होता, मागच्या बाजूला समाधानकडे चालला बॉल. रन तिथे देखील एक सिंगल 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 धाबा आता काय फायदेशीर पडणार नाहीयेत तर बॅटिंग करणाऱ्या तांबाटी संघाला. सिंगल नंतर धावा संख्या पोहोचली ती 27 आणि जिंकण्यासाठी आपण पाहताय तर 11 चेंडू आणि 44 धावांची गरज. 11 चेंडू 44 म्हणजे 7-8 मोठे फटके पाहिजेत. 7 तरी कमीत कमी मोठे फटके यायला हवेत. थोडंसं कठीण आव्हान आपण पाहताय, परंतु या मैदानावरती अशक्य नाहीये. अगदी जवळ बाउंड्री लाईन आपण पाहताय, मोठे मोठे फटके खूप वेळा या मैदानावरती आपण पाहिलेत. स्लॉट मध्ये आला नाहीये, ऑन ड्राईव्ह केला, डीप मध्ये प्रोटेक्शन. नवनीत आहे तिथे, रन्स मिळेल एक सिंगल आणि सिंगल न धाव फटक्यावरती 1च्या मदतीनं 28 झाल्या. 28 ऑन बोर्ड. 28 धाव फटक्यावरती आहेत. 10 चेंडू आणि आता 43 धावांची मात्र गरज. 10 मध्ये 43 रन्स. बॉलर तयार आहे संकेत. कशी बॉलिंग करतो ते देखील महत्वाचं आहे. हा चेंडू संकेतचा, सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय, साहिलच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. थोड्याशा वेळानंतर थोड्याशा कालानंतर नवसंजीवनी देणारा हा दमदार षटकार येतो तो बॅट्समन. सदतीस धावांची गरज. अशाच प्रकारचे मोठे हिट आता लगवायचे आहेत. संकेत तयार आहे. हा बॉल देखील लिलया पार गेलाय. 6 रन्स साठी बिग अँड बिग हिट षटकार.
और लॉंग ऑन लॉंग ऑफ एक मिड विकेट, एक थोडासा लॉंग लेगला, एक एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आपण पाहताय. एक चांगली फिल्डिंगचा सेटअप इथे मात्र केलाय. 6 मध्ये 29 रन रोखायचे आहेत. तर बॉलर दर्शन कडवेला ओव्हर द विकेट, राईट आर्म ओव्हर द विकेट ना बॉल तयार आहे. पहिला बॉल स्मॅश केलाय. झेलची संधी, फिल्डर आहेत तिथे यस नैनेश, आणि त्यानंतर एक चांगला झेल कॅरी केलाय. बॅट्समन बाद. पहिल्या बॉलवरती हा पहिला धक्का. एकच इथे मिळेल सिंगल. 4 मध्ये आता 28 ची गरज. 4 चेंडू 28 धावा. मोठी धावा संख्या इथे चौक टीमने मात्र बनवली होती. त्या धावांचा चेस करत असताना सुरुवात दमदार राहिली. 18 रन्स आपण पाहिलं तर मग केतन आणि जयेशनं बनवल्या, परंतु त्यानंतर दुसरं षटक चांगलं आलं होतं. यावेळेला खडे खडे बाहुबली स्टाईलनं प्रचंड ताकदीनं बॉल मात्र पाठवलाय सीमारेषा पलीकडे. हा दमदार षटकार. आणि 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आणि रन्स पाहिजेत त्या 22. चला थोडं स्पीडअप करा. 3 मध्ये 22 रनची मात्र गरज. चला चेंडू मैदानावरती द्या. तो चेंडू जर हरवला असेल तर जाऊ द्या. चला मिळालाय तो चेंडू. मॅच बॉल. 3 चेंडू आणि 22 ची गरज. थोडासा नशिबावरती आत्मनिर्भर मात्र राहावं लागेल तो तांबाटी संघाला, कारण नो बॉल वाईट बॉलच्या प्रतीक्षेत मात्र राहायचंय. कारण 3 लिगली बॉल टाकले. 3 बॉलवरती जरी 3 षटकार आले तरी देखील 18 धावा बनवू शकतात. यावेळेस बॉल मात्र थोडा खराब आहे. इथे पंचांचा मात्र वाईटचा इशारा. एक्स्ट्राची रन. एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या धावफलकावरती लागली ती 50. 50 अप. 50 धावा कंप्लीट झाल्यात आणि 21 3 चेंडू आणि 21 धावसंख्येची मात्र गरज आहे. असे वाईट बॉल, असे नो बॉलची इथे प्रतीक्षा करावी लागेल ती तांबाटी संघाला. 3 मध्ये 21 रन्स करायचे. दर्शन देखील चांगला गोलंदाज आहे. वेगावरती स्वार होतोय. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. सरळ बॅटन ड्राईव्ह केलाय. समोरून बॉल टॉस झालाय आणि गेलाय सीमारेषा पलीकडे. हा चौकार येतोय. चौकारानंतर धावसंख्या धावफलकावरती 54 लागली आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत त्या 17. दोन चेंडू आणि 17 धावांची मात्र गरज. 15 बॉलवरती 42 धावांची इनिंग इथे केतन मुंडेने खेळली आहे. एकतर्फी लढाई मात्र तो लढतोय. शॉट काय पॉवरफुल आहे. व्हॉट शॉट. पूर्णपणे ताकद, पूर्णपणे पॉवर, स्वतःवरती असलेलं स्किल, टेम्परामेंट इथे दाखवत असताना हा फटका मात्र दर्जेदार खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून इनसाइड आउट. 6 रनसाठी षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या 60 झाली आहे. 1 बॉल आणि 11ची गरज आणि वैयक्तिक केतन पोहोचलाय तो 48 धावसंख्येवरती. 48 धावा धावफलकावरती लागल्या. 71 धावसंख्येचा पाठलाग अगदी आपण पाहिला तर कदाचित इथे चेस देखील झाला असता जर दुसरं षटक साहिल चौधरीनं अगदी खूप चांगलं फेकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये साहिलनं
8च धावा मात्र खर्च केल्या. तो महत्वपूर्ण षटक आला आणि त्यामध्ये मात्र थोडासा बॅकफूटवरती ढकलला गेला तो तांबाडी संघ. एक चेंडू 11 पाहिजेत. 48 वरती बॅटिंग इथे केतन करतोय. कदाचित 50 कंप्लीट होईल का. यावेळेचा बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकार इथे आलाय. 50 रन्स मात्र कंप्लीट केल्यात. वैयक्तिक 54 धावा संख्येची विस्फोटक इनिंग इथे केतनने खेळली. केतन एकदा बॅट वरती करा, कारण सामना जरूर गमावलाय. काय हरकत नाहीये, क्रिकेट आहे, हार जीत होत असते, परंतु चांगला खेळ अगदी केतननं मात्र दाखवलाय. 54 धावांची विस्फोटक इनिंग मात्र खेळली आहे, परंतु थोडक्या धावेनं अगदी दोऱ्यावरती शर्यत गमावली आहे आणि 5 धावा संख्येनं हा सामना मात्र चौक टीमने जिंकलाय. चला, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन चौक टीम. हार्ड लक असेल तांबाटी संघ नेक्स्ट मॅच, नेक्स्ट टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे मोक्ष भाई इथे आलेत. 12वे खेळाडू आहेत चौक टीमचे, मोक्ष ओसवाल. त्यांचा देखील सहर्ष हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जातोय. त्याने बॅटिंग करत असताना 30 धावा बनवल्या. बॉलिंग करत असताना